नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी घनश्याम मेवाडे आनंद ॲग्रो केअरचा संचालक आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण एका नवीन सिरीजवरती बोलतो आहे आणि जसं आपण नेटफ्लिक्सवरती वेब सिरीज बघतात तसं ॲग्रिकल्चरमध्ये आपण आणली आहे भारतीय शेतीतील सूक्ष्म वीर. वीर म्हणजे काय? सोल्जर्स. जसं तुमच्या भारतीय सीमेवरती आपले सोल्जर्स काम करतात त्यांना आपण वीर म्हणतो. ते वीर जसे आपण झोपलेले असतो तरी ते तिकडे काम करत असतात, तसंच आपल्या जमिनीमध्ये सुद्धा सूक्ष्मवीर आहेत. आणि जे सूक्ष्मवीरचं महत्त्व आपण कधी समजून घेतलेलं नाही किंवा कोणते सूक्ष्मवीर आपल्या भारतीय शेतीमध्ये काम करतात, त्या सर्व सूक्ष्मवीरांची माहिती आज आपण करून घेणार आहोत. म्हणून खूप दिवसानंतर मी आज तुमच्याशी चर्चा करतोय. तर बरेचसे शेतकरी बांधव आज नव्याने जुळले असतील तर शेतकरी बांधवांना तुम्हाला मी विनंती करतो, जे शेतकरी बांधव नव्याने जुळले असतील त्यांनी आनंद ॲग्रो केअरच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबलेलं नसेल तर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आनंद ॲग्रो केअरकडून मिळणारे सर्व नोटिफिकेशन्स वेळेवरती मिळतील. आणि तांत्रिक माहिती आनंद ॲग्रो केअरच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल, कारण मी आणि माझी टीम हे सर्व शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या विषयावरती मार्गदर्शन करत असतात. तर शेतकरी बंधूंनो, आजचा महत्त्वाचा विषय आहे आपल्या शेतीतील सूक्ष्मवीर. तर हे सूक्ष्मवीर आपल्या शेतीमध्ये कोण कोण आहेत, त्यांचं कार्य काय आहे, हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत. आणि ह्या शेतीतील सूक्ष्मवीरांच्या वेब सिरीजचा आज पहिला दिवस आहे. येणाऱ्या प्रत्येक सोमवारी आनंद ॲग्रो केअरच्या ह्या वेब सिरीजचं लॉन्चिंग असेल आणि प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या विषय घेऊन आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत राहू. तर आजचा महत्त्वाचा जो सूक्ष्मवीर आपण जाणून घेणार आहोत शेतकरी बंधूंनो, तो सूक्ष्मवीर आहे मायकोरायझा. तर काही बांधवांना माहिती आहे की मायकोरायझा बुरशी आहे की जीवाणू आहे. जे बांधव फटक्यात उत्तर देतील अशा बांधवांना आम्ही आनंद ॲग्रो केअरकडनं गिफ्ट देऊ. माझ्या पहिल्या 5 जे लोक चांगलं उत्तर देतील, परफेक्ट उत्तर देतील की मायकोरायझा ही बुरशी आहे की जीवाणू आहे, तर अशा आम्ही 5 बांधवांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचं एक छोटंसं प्रेमळ गिफ्ट आम्ही तुम्हाला देऊ. तर कॉमेंट्समध्ये नक्कीच टाका की मायकोरायझा ही बुरशी आहे की जीवाणू आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण आता समजून घेऊ की हे सूक्ष्मवीर आपल्या जमिनीमध्ये काय काम करतात, सूक्ष्मवीर काय काय आहेत. तर बघा, पूर्वी आपण जी जमीन करायचो तर त्यावेळेस जुन्या पद्धतीची जी जमीन व्हायची तर त्यावेळेस वेगवेगळे घटक आपल्या जमिनीमध्ये जैविक पद्धतीने वापरले जायचे. पण जमीन जर आपण जनरली बघितली तर या जमिनीमध्ये हवा असते 25%, जमिनीमध्ये पाणी असतं तुमचं 25%, आणि जे खनिज पदार्थ असतात ते असतात 45%, आणि 5% जे असतात महत्त्वाचे, जो आजचा विषय आहे जैविक घटके. तर ते जैविक घटके 5% असतात आणि या 5% जे जैविक घटक असतात हे सूक्ष्मजीवांपासून बनलेले असतात. आणि त्याच्यामध्ये जसे तुम्ही हे वेगवेगळ्या फिगर्स बघतायत, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या आकृत्या दिसत असतील, तर ह्या वेगवेगळ्या ज्या आकृत्या आहेत ह्या वेगवेगळ्या जीवाणू आणि बुरशींच्या आहेत. आणि ह्या जीवाणू आणि बुरशींपासून आपली भारतीय शेती बनलेली आहे. आणि ह्या भारतीय शेतीमधले सूक्ष्मवीर आपण जे म्हणतो, हे सूक्ष्मवीर विषयी आपण आज चर्चा करत आहोत.
आणि महत्त्वाचा आजचा सूक्ष्मवीर आहे मायकोरायझा. बऱ्याचशा शेतकरी बंधूंनी नक्कीच उत्तर दिलं असेल की मायकोरायझा बुरशी आहे की जीवाणू आहे. नक्कीच ते गिफ्टला पात्र ठरलेले असतील. तरी बघूया टीम लक्ष देते की कोणत्या कोणत्या शेतकरी बांधवांनी उत्तर दिलेलं आहे. अशा शेतकरी बांधवांची नक्कीच दखल घेतली जाईल, कारण या वेब सिरीजच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एज्युकेट करणं हा आनंद ॲग्रो केअरचा उपक्रम आहे. कारण अजून बऱ्याचशा शेतकरी बांधवांना हे माहिती नाही आहे की आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंचे महत्त्व काय आहे. तर जीवाणूंचे महत्त्व नाही तर जीवाणूंचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या भारतीय आणि जगाच्या शेतीमध्ये आहे. तर बघा, जे हे सूक्ष्मजीव असतात, हे काही सूक्ष्मजीव काय असतात, फायदेशीर. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की ज्या वेळेस पृथ्वीची निर्मिती झाली आणि पृथ्वीवरती सजीव आले, तर सजीव ज्या वेळेस आले तर त्यावेळेस सजीवांना भक्ष करण्यासाठी भक्षक पण आले. म्हणून पृथ्वीवरती चांगले आणि वाईट या दोन्ही प्रकारचे लोक, बुरशा, जनावरे सगळंच वावरत आहे. तर तसं हानिकारक बुरशासुद्धा या आपल्या पृथ्वीवरती वावरत आहेत, आपल्या जमिनीवरती आहेत, आपल्या पिकावरती दिसत आहेत. आणि या हानिकारकच बुरशी आणि जीवाणूंमुळे आपल्या पिकाचं अतोनात नुकसान होत असतं. म्हणून आपण पुढे जाणून घेऊया की हानिकारक बुरशा कोणत्या असतात आणि हानिकारक जीवाणू कोणत्या असतात आणि शेतकऱ्यांसाठी मित्र बुरशा कोणत्या आणि मित्र जीवाणू कोणते. आता बघूया, पूर्वीच्या काळामध्ये जर आता मी आहे, माझे वडील आहेत, माझे आजोबा आहेत, माझे पंजोबा आहेत, खापर पंजोबा आहेत, पण माझ्या आजोबांपर्यंत जरी मी विचार केला तरी त्यावेळेस माझे आजोबा किंवा माझे वडील हे काय करायचे, बैलाच्या साह्याने आपली शेती करायचे. कारण त्यावेळेस शेतीमध्ये कोणत्याही पद्धतीची क्रांती झालेली नव्हती. पारंपरिक पद्धतीने भारतीय शेती होत होती आणि पारंपरिक पद्धतीने भारतीय शेती होत होती. त्याच्यामुळे सगळ्यांचे आरोग्यमान 100, 110 असे मी स्वतः ऐकलेले आहेत. एवढ्यातसुद्धा जे पूर्वीचे लोक आहेत ते सुद्धा 100 पास करतायत. कारण नेचरला आपण धरून जे आपले आजोबा आहेत ते शेती करत होते. मात्र आता शेतीची पद्धत बदललेली आहे. तर बघूया, या सगळ्या कारणांमुळे आपल्या भारतीय शेतीमध्ये हे महत्त्व होते आणि सगळ्या जनावरांचे कामं करत असताना सगळे जनावरांचे जे काही मलमूत्र आहे हे मलमूत्र आपल्या जमिनीमध्ये पडत होते आणि जमिनीमध्ये पडल्यामुळे ते तिथंच कुजल्यामुळे हे सगळे जनावरांचे जे काही शेणखत असेल, तुमचं जे काही पालापाचोळा कुजला असेल, हे सगळ्या पालापाचोळ्यामुळे ऑर्गॅनिक मॅन्युअर तुमच्या जमिनीमध्ये नैसर्गिक पद्धतीने तयार होत होतं. तर आपल्या जमिनीमध्ये काय काय आढळतात, तर आपल्या जमिनीमध्ये हे जे सूक्ष्मजीव आहेत की ज्याला आपण म्हणतो बॅक्टेरिया, म्हणजे हे जे बॅक्टेरिया आहेत. तर बघा शेतकरी बंधूंनो, शेती ही कशापासून बनलेली आहे आणि आपल्या शेतीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे जीवाणू किंवा बुरशा आढळतात. तर पहिलं आहे की तुमचं बॅक्टेरिया. हे जे बॅक्टेरिया आहेत हे अशा रॉड शेपचे दिसतात आणि ज्याला स्पोरुलेशन निर्माण होतं, हे स्पोर त्याचे तयार होतात, त्यांना काय म्हटलं जातं, बॅक्टेरिया, ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये जीवाणू. दुसरं असतं ॲक्टिनोमायसिट्स जीवाणू. आता हे जे ॲक्टिनोमायसिट्स जीवाणू आहेत, ज्यावेळेस तुमचा पहिला पाऊस होतो आणि पहिला पाऊस झाल्यानंतर जो मातीचा सुगंध येतो, तर त्यावेळेस काय होतं की तुमच्या जमिनीमध्ये ॲक्टिनोमायसिट्स हा जर्मिनेट होतो, ॲक्टिव्ह होतो आणि तुमच्या जमिनीचा जो सुगंध येतो तर ह्या ॲक्टिनोमायसिट्समुळे येतो. आणि फंजाय, आपण ज्या बुरशा म्हणतो, या बुरशासुद्धा आपल्या भारतीय शेतीमध्ये आढळून येतात की ज्या बुरशींचं नाव मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि दुसरं असतं अल्गी, म्हणजे आपण काय म्हणतो शेवाळ.
बरेचसे लोक म्हणतात आता त्याला सीवीड, तर ही जी अलगी आहे ही सुद्धा एक बुरशीचाच प्रकार आहे. जर शेवाळ जे आहे हे सुद्धा ग्रोथ होत असतं. आणि दुसरं आहे नेमॅटोड्स, तर हे सूत्रकृमीवरती एक माझं स्वतंत्र एक सेशन आहे. त्या सेशनवरती तुम्हाला नेमॅटोडची इन डिटेल्समध्ये माहिती मिळेल. तर हे जे आहे आपल्या भारतीय शेतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बॅक्टेरिया, अल्गी, फंजाय आढळतात आणि हेच सूक्ष्मवीर आपल्या जमिनीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आणि त्या सूक्ष्मवीरांनाच आपण काय म्हटलं आहे, शेतकऱ्यांचे सोल्जर्स. आणि हेच सोल्जर्स आपल्या भारतीय शेतकरीला गन घेऊन वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामध्ये बघा, हे जे सोल्जर्स आहेत तर याच्यामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत की ज्यांचे प्रकार आपण समजून घेऊ. तर त्यांचे प्रकार आहेत बघा, की तुमचा नायट्रोजन फिक्स करणारे उपयुक्त जीवाणू. दुसरं आहे तुमचं फॉस्फेट सोल्युलाइज करणारे जीवाणू. तिसरं आहे तुमचं पोटॅश मोबिलाइज करणारे जीवाणू. आणि चौथे आहे तुमचे झिंक सोल्युलाइज करणारे जीवाणू, झिंकला विरघळणारे जीवाणू. आणि सल्फर ऑक्सिडायझिंग आणि फेरिक जो फेरस अवेलेबल करणारे सुद्धा जीवाणू आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जो बॅसिलस सबटिलिस सुद्धा हा जीवाणू आपल्या जमिनीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. तर शेतकरी बंधूंनो, बॅसिलस सबटिलिसवरती सुद्धा माझं एक सेपरेट जे काही जीव आहेत आपले किंवा सूक्ष्मवीर आहेत, या सूक्ष्मवीरांवरती एक माझं सेशन आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. सुडोमोनासवरती सुद्धा एक माझं सेशन आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकतात. तर हे जे जीवाणू आणि बुरशी आहेत या आपल्या भारतीय शेतीमध्ये शेतकऱ्यांचा मित्र म्हणून काम करत असतात. आणि यांचा जर स्पोर काउंट 1×10⁹ जर असेल प्रति ग्रॅम भारतीय शेतीमध्ये, तर तुम्हाला कोणत्याही वरतून बुरशा वापरण्याची गरज नाही, बॅक्टेरिया वापरण्याची गरज नाही. पण जे मी तुम्हाला आजोबांचं उदाहरण दिलं की त्यावेळेच्या काळामध्ये जेव्हा जैविक पद्धतीने शेती होत होती त्यावेळेस सर्वत्र सर्वच ठिकाणी असा स्पोर काउंट मिळत होता. पण मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणची माती गोळा केली. ह्या मातीमध्ये शेतकरी बंधूंनो, मी खरंच सांगतो की बऱ्याचशा आपल्या म्हणजे वेस्टर्न महाराष्ट्र असेल, नॉर्थ महाराष्ट्र असेल, अशा ठिकाणच्या माती आम्ही कलेक्ट केल्या. आणि मॅक्सिमम ठिकाणी 10⁻⁶, 1×10⁻⁷, त्यानंतर 1×10⁻⁸ समजा 8 असेल. आणि मॅक्सिमम ठिकाणी तुमचा 1×10⁻² आणि 1×10⁻² तुमचा 4 सुद्धा काउंट मिळालेला आहे. जर भारतीय शेतीमध्ये या पद्धतीचा जर स्पोर काउंट असेल तर ह्या स्पोर काउंटमुळे आज आपली भारतीय शेती अडचणीत आलेली आहे. आणि हा जो स्पोर काउंट आम्ही घेतला आहे तर याच्यामध्ये सुद्धा बेनिफिशियल किती आणि नॉन बेनिफिशियल किती हे चेक केलं नाही. जर त्याच्यामध्ये बेनिफिशियल आणि नॉन बेनिफिशियल चेक केलं तर मे बी तो 1×10⁻1 किंवा जर 2 असेल तर मात्र आपल्या भारतीय शेतीला जीवाणूंची खूप गरज आहे. आणि हे जीवाणूंचं आपण काय म्हणतो ना, मी गैरसमज करा नको, पण हे जीवाणूंचं मर्डर आपण म्हणतो की जीवाणूंना आपण मारलेलं आहे. आणि मारलेलं आहे आपण केमिकल कीटकनाशकांमुळे, केमिकल बुरशीनाशकांमुळे, केमिकल तणनाशकांमुळे, अशा वेगवेगळ्या केमिकल फर्टिलायझरमुळे आपल्या जमिनीतले जीवाणू कमी झाले. आणि म्हणून एवढा काउंट त्याचा दिसतोय. पण एवढा काउंट जर तुमच्या शेतीमध्ये असता तर तुमची शेती ही सुपीक आणि शेती योग्य ज्याला म्हणतो आपण, ज्या शेतकऱ्याची शेती सुपीक असेल
तो भारतीय शेतकरी श्रीमंत. पण ज्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जर उत्पादन मिळत नसेल, ज्या शेतकऱ्याची शेती अडचणीत असेल, तर तो शेतकरी श्रीमंत नाही. कारण शेतकऱ्याचं उत्पन्न हे शेतीवरतीच अवलंबून असतं आणि शेतीच ही त्याची जननी आहे. शेतीच हे शेतकऱ्याचं उत्पादन आहे, तीच त्याचं अर्निंग आहे. म्हणून आपल्या भारतीय शेतीला ह्या सगळ्या जीवाणूंची गरज आहे आणि हे सगळे जीवाणू आपल्या भारतीय शेतीला मात्र देण्याची गरज आहे. म्हणून ह्या जीवाणूंविषयी आपण जाणून घेतलं. दुसरं, हे जीवाणू कसे दिसतात जर तुम्ही लॅबमध्ये बघितलं तर बॅसिलस मेगाटेरियम तुम्हाला हा रॉड शेपचा दिसतो. त्यानंतर जर तुम्ही सुडोमोनास बघितला तर याचे जे रॉड शेप आहेत हे खूप लॉंग आहेत आणि हा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे, बरोबर. आणि हा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया प्लस हा जो सुडोमोनास प्रजाती आहे की हा सुद्धा एक शेतकऱ्यांचा मित्र आहे, पण हा आहे ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया. म्हणजे आपण जो म्हणतो की याची जी काही निगेटिव्ह असल्यामुळे त्याचं जे स्पोरुलेशन आहे हे वेगळ्या टेक्नॉलॉजीने बनवलं जातं, किंवा सॉरी याचं स्पोरुलेशनच होत नाही. याचं जे काही टेक्नॉलॉजी आहे फ्रीज ड्रायिंग टेक्नॉलॉजी, या टेक्नॉलॉजीने सुडोमोनासची निर्मिती केली जाते आणि हा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. म्हणून याची मॅन्युफॅक्चरिंग पद्धत वेगळी आहे. पण हे दोन्ही प्रकारच्या बॅक्टेरियाचं मी तुम्हाला महत्त्व समजून सांगितलं. त्यानंतर जे मी ॲक्टिनोमायसिट सांगितले, तर हे ॲक्टिनोमायसिट जर तुम्ही जमिनीमध्ये किंवा सूक्ष्मदर्शिकेखाली बघितले तर असे दिसतात. कारण हे ॲक्टिनोमायसिट डोळ्याने दिसत नाहीत, आपल्याला ते सूक्ष्मदर्शिकेखालीच बघावे लागतात. त्यानंतर हे जे जीवाणू आहेत या जीवाणूंना ग्रोथ करण्यासाठी म्हणजे त्यांना जे काही लागतं ते ऑक्सिजन लागतो, कार्बन लागतो. त्यानंतर जमिनीमध्ये हवा जर चांगली खेळती राहिली तर जीवाणूंची वाढ ही चांगली प्रमाणात आढळते. आणि जमिनीमध्ये हानिकारक ज्या बुरशी आहेत तर ज्याच्यामध्ये तुमचं फ्युजेरियम, बरेचसे लोक म्हणतात की आमच्याकडे विल्ट आलं, फ्युजेरियम आलं, अल्टरनेरिया आलं, आमच्या पिकामध्ये मर आली, मुळकूज आलं, डम्पिंग होतं आहे. तर शेतकरी बंधूंनो, जसं मी तुम्हाला मित्र बुरशी सांगितल्या तर तसं ह्या काय तर ह्या ज्या आहेत ह्या तुमच्या जमिनीमध्ये असलेल्या हानिकारक बुरशी आहेत. आणि या हानिकारक बुरशींचं जर जास्त पॉप्युलेशन आपल्या जमिनीमध्ये वाढलं तर या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या जमिनीला काय करत असतात, रोग वाढवत असतात आणि रोग वाढल्यामुळे आपल्या पिकाचं नुकसान होत असतं. तर अशा ह्या वेगवेगळ्या पद्धतीचं, जसं की तुमचं म्हणजे याच्यामध्ये काय असतं तुमचं, जसं मी ह्या दोन पुरुषांचं तुम्हाला इथं मायक्रोस्कोपमधलं किंवा प्लेटवरची ग्रोथ दाखवली, तर तसं तुमचा ॲस्परजिलस आहे, म्युकर आहे, पेनिसिलियम आहे, फ्युजेरियम आहे, अल्टरनेरिया आहे. अशा विविध प्रजाती ज्या हानिकारक बुरशींच्या आहेत, या हानिकारक बुरशींच्या प्रजाती आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या पिकाच्या अवतीभोवती आढळत असतात. तर हे जमिनीचं काय करतात, नुकसान करतात. आणि याच्यामध्ये जमिनीचं मित्र बुरशी म्हणजे काय, तुमचा ट्रायकोडर्मा. आणि मित्र किडीसाठी मारण्यासाठी तुमचा आहे कोण, बिवेरिया बॅसेना. हे महत्त्वाची भूमिका निभावत असतात आणि ते आहे तुमच्या मित्र बुरश्या. तर याच्यामध्ये जे जसं तुम्हाला सांगितलं की ट्रायकोडर्मा आहे, वर्टिसिलियम आहे, बिवेरिया बॅसेना आहे, ह्या मित्र बुरश्या या आपल्या जमिनीमध्ये काम करत असतात. तर जर आपण सूक्ष्मदर्शिकेमध्ये बघितलं तर तुमचा ट्रायकोडर्मा कसा दिसतो, तर ट्रायकोडर्मा ही जी बुरशी आहे ही अशा पद्धतीने दिसते. त्यानंतर तुमचा मेटरायझियम एनेस्पोली जो आहे तो तुमचा कसा दिसतो. त्यानंतर बिवेरिया जी प्रजाती आहे ती कशी दिसते, वर्टिसिलियम लेखाने. अशा विविध प्रकारच्या ज्या बुरश्या आहेत यांना आपण मित्र बुरशी म्हणतो. तर मायक्रोस्कोपमध्ये त्या अशा दिसतात. आणि मित्रांनो, आज महत्त्वाचा जो मी तुम्हाला पहिलेच प्रश्न विचारला होता की ज्या शेतकरी बांधवांनी पहिल्याच 5 शेतकरी बांधवांनी परफेक्ट उत्तर दिलं असेल तर अशा शेतकरी बांधवांना आनंद ॲग्रो केअरकडनं एक छोटंसं गिफ्ट दिलं जाईल. तर महत्त्वाचं जे खत, जैविक खत आहे, हे जैविक खत अजूनही बऱ्याचशा लोकांना समजलेलं नसेल तर समजून घ्या
की ही जी मायकोरायझा प्रजाती आहे तर ही काय आहे, ही मित्र बुरशी आहे. ज्या शेतकरी बांधवांनी परफेक्ट उत्तर दिले असेल तर ते पात्र झाले की मायकोरायझा ही मित्र बुरशी आहे आणि ती खत उपलब्ध करण्यासाठी किंवा आपल्या रूटला काय प्रोटेक्शन करते त्याविषयी मी तुम्हाला डिटेल माहिती देतोय. आता बघा, ही जी मायकोरायझा बुरशी आहे आणि मायकोरायझाच्या वेगवेगळ्या ज्या प्रजाती आहेत त्याविषयी आपण काय करणार आहे, सखोल माहिती जाणून घेणार आहे. आता हा जो मायकोरायझाचं जे तुम्हाला डायग्राम दाखवलेला आहे किंवा त्याची मायक्रोस्कोपिक जी इमेज आहे त्या मायक्रोस्कोपिक इमेजवरनं तुम्हाला दिसतं आहे की ही मायकोरायझा आहे. मग आता त्याच्या प्रजाती काय आहेत, त्यांचा शोध कधी लागला तर ते आपण बघूया की मायकोरायझाचा शोध कोणी लावला. तर बघा 1879 ते 1882 मध्ये म्हणजे फ्रान्सिस्को जे कम्युनिस्की जे आहेत यांनी त्याचा शोध लावला आणि 1885 मध्ये बर्नहार्ड फ्रँक यांनी पुढील संशोधन केलं. म्हणजे यांना ही बुरशी 1882 मध्ये आढळली आणि त्यांनी 1882 मध्ये हे जे दुसरे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी त्याच्यावरती काम केलं. ह्या दोन्हीही शास्त्रज्ञांचं आपण कौतुक करूया, कारण भारतीय शेतीला असेल किंवा जगातल्या सर्व प्रकारचे जे शेत्या असतील ह्या शेतींना मायकोरायझा बुरशी हे वरदान आहे आणि या शास्त्रज्ञांना आपल्याला विसरून चालणार नाही. कारण 1800 शतकापूर्वी म्हणजे 1800 शतकात त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचं काम मुळे आज भारतीय शेतीला आपल्याला काय मिळालं आहे, एक चांगलं उत्पादन मिळालेलं आहे आणि ते उत्पादन म्हणजे मायकोरायझा. आता मायकोरायझा जो आहे तो कसा काम करतो त्याविषयी आपण तर जाणून घेणार आहोतच. बघा, मायकोरायझा कसा दिसतो, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं हे आपण काय करू, समजून घेऊ. तर मायकोरायझाचे जे स्ट्रक्चर आहे आणि त्याचं कार्य आहे, तर मायकोरायझा हा पिकांचा उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा जमिनीमध्ये वनस्पतींच्या मुळाभोवती वास्तव्य निर्माण करते आणि मायकोरायझा जमिनीमध्ये मायसेलियमचे जाळे पसरवते आणि वनस्पतींपर्यंत काय करते, अन्नद्रव्य पोचवते. आता मायकोरायझा ही जी बुरशी आहे ही बुरशी काय करते, सिम्बायोटिक पद्धतीने काय करते, असोसिएशन करते. म्हणजे मुळांजवळ जाते, मुळांना सिग्नल देते, मुळांची अनुमती मागते की तुम्ही मला काय करा, वास्तव्य द्या, मी तुम्हाला काय करेल, अन्न पुरवेल. मग इकडे जर आपण या फिगरमध्ये बघितलं तर मुळं जे तुमचे वाढलेले आहेत आणि या मुळांच्या जवळ ज्या काही हायफीज वाढतात, या हायफीज वाढून वेगवेगळे तंतुमुळं जे तयार होतात, तंतुमुळं म्हणजेच काय, तुमच्या मायकोरायझाच्या या हायफीज असतात आणि या हायफीज तुमचे अन्नद्रव्य तुमच्या मुळांद्वारे देण्याचं काम हे करत असतात. याला मायकोरायझाचं सिम्बायोटिक असोसिएशन असं म्हटलं जातं आणि या सिम्बायोटिक असोसिएशनमध्ये आपली मायकोरायझा बुरशी ही जी काय आहे ही कार्य करत असते. आता मायकोरायझा बुरशी ही कशी दिसते, तर मायकोरायझा कशी दिसते, तर मायकोरायझा जे मी तुम्हाला फिगर दाखवली त्याच्यावरती मी तुम्हाला ड्रॉइंग करून दाखवलं. पण मायकोरायझाचे जे हायफीज असतात, मी ज्या हायफीजवरती तुमच्याशी बोललो, तर मायकोरायझाचे हायफीज जे असतात ते असे लॉंग आकाराचे असतात आणि असे जर आपण मायक्रोस्कोपमध्ये बघितलं तर मायकोरायझाचा हायफीज असे ग्रोथ होतात आणि या हायफीज ग्रोथ झाल्यामुळे काय असतात, सूक्ष्म रूट लॉंगपर्यंत. म्हणजे बऱ्याचशा शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की जर त्याला जर ग्रोथला एक चांगला चान्स असेल, त्याला जर अन्नद्रव्य चांगले भेटत असेल तर त्याच्या हायफीजची लेंथ वाढत जाते आणि हायफीजची लेंथ ही 1 किलोमीटर 2-2 किलोमीटरपर्यंत सुद्धा त्याच्या हायफीज वाढत जातात आणि लांबवर्ण अन्नद्रव्य देण्याचं काम हे मायकोरायझा बुरशी करत असते. बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं
तर हे जे हायफीज आहेत, या हायफीजची ग्रोथ कशी झालेली आहे आणि मायकोरायझा बुरशीची रचना कशी असते, तर ती काय करते की आपल्या जे काही रूट्स आहे या रूट सिस्टीममध्ये ते काय करते, एंटर करते आणि एंटर करून मध्ये त्याची एक वास्तविक म्हणजे वास्तव्य निर्माण करते आणि वास्तव्य निर्माण केल्यामुळे त्याचं जे आपण म्हणतो व्हॅम, आपण बऱ्याचशा ठिकाणी मायकोरायझा असं म्हणतो, वर्सिक्युलर अर्बेस्क्युलर मायकोरायझा. तर हा जो मायकोरायझा आहे त्याचे जे काही अर्बेस्क्युल्स आहेत ते अर्बेस्क्युल प्रॉपर तिथे ते प्लॅन करतात आणि अर्बेस्क्युल तिथे प्रॉपर ग्रोथ झाल्यामुळे त्यांचे हायफीज लांबपर्यंत वाढत जातात. आणि हे जे हायफीज आहेत हे हायफीज काय करत असतात, पिकाला मिनरल्स आणि वॉटर आणि कार्बोहायड्रेटचे जे लिपिड्स आहेत हे कार्बोहायड्रेट्स काय करत असतात, पिकाला पुरवत असतात. आणि हे कार्बोहायड्रेट्स ते स्वतः पण घेत असतात आणि त्या कार्बोहायड्रेट्सवरती जगत असतात. कारण पिकाला अन्नद्रव्य देणे आणि कार्बोहायड्रेट्स ची निर्मिती करणे हे मायकोरायझा करत असतात. जर आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये बघितलं तर अशा पद्धतीने ते मुळांवरती वास्तव्य निर्माण करत असतात. आता मेनली काय असतं की प्रत्येक आपण जर बुरशी बघितली तर बुरशीचे वेगवेगळे प्रकार असतात. कारण प्रत्येकाचं क्लासिफिकेशन आलंच, तर मेनली मायकोरायझा हा खूप महत्त्वाचा आणि टेक्निकल टॉपिक आहे. आता या टेक्निकल टॉपिकमध्ये बरेचसे माझे जे शेतकरी बंधू आहेत त्यांना माहिती आहे की मायकोरायझा ते त्यांच्या शेतीमध्ये वापरतात. म्हणजे तुमची समजा टोमॅटोची शेती असेल, तुमची द्राक्षाची शेती असेल, तुमची डाळिंबाची शेती असेल, तुमच्या वेगवेगळ्या पिकांची शेती असेल, केळीची शेती असेल, अशा अनेक प्रकारच्या शेतींमध्ये आणि प्रत्येक प्रकारच्या पिकाला मायकोरायझाची गरज असते. तर अशा ह्या मायकोरायझाचे प्रकार काय आहेत, तर मायकोरायझाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात आणि 2 प्रकारमध्ये एक असतो तुमचा एक्टोमायकोरायझा आणि दुसरा असतो तुमचा एंडोमायकोरायझा. तर तुमचा एंडोमायकोरायझा जो आहे, एंडो म्हणजे काय, मध्ये जाणे. तर हा जो एंडोमायकोरायझा आहे तर तुमचा हा जो रूट आहे या रूटवरती मध्ये एंटर करतो आणि हे त्याचे काय करतो, स्पोर जर्मिनेट करतो. आणि हे स्पोर जर्मिनेट केल्यामुळे जे मी तुम्हाला हायफीज सांगितले, तर हा काय करतो, मध्ये जाऊन त्याचे काय करतो, हायफीज निर्माण करतो. आणि या हायफीजचं जर्मिनेशन झाल्यामुळे त्याचं न्यूट्रिएंटसाठी तो कॉम्पिटिशन करत असतो. आणि दुसरा महत्त्वाचा आहे एक्टोमायकोरायझा. हा एक्टोमायकोरायझा तुमच्या रूट्सच्या वास्तव्य जे आहे, म्हणजे रूट्सचं जे काही आवरण आहे किंवा रूटचा जो रायझोस्फिअर आहे किंवा रूटच्या जवळची जी काही माती आहे किंवा रूटचा जो एरिया आहे त्या ठिकाणी एक्टोमायकोरायझा कार्यरत असतो. बऱ्याचशा लोकांना अजून एंडो आणि एक्टोमायकोरायझा माहिती नाही. तर या दोन्ही प्रकारचे मायकोरायझा बुरशा या आपल्या शेतीमध्ये महत्त्वाचं काम करत असतात आणि मुळांच्या पेशीमध्ये प्रवेश करत नाहीत, परंतु मुळांभोवती आवरण निर्माण करतात. जे मी तुम्हाला सांगितलं तेच त्याच्यामध्ये आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मायकोरायझाच्या मुळांच्या पेशीमध्ये न जाता पिकांच्या बाहेरील काय करत असतात, हे कार्य करत असतात, जे आपण याच्यामध्ये डिस्कस केलं आणि तेच याच्यामध्ये आहे. एक्टोमायकोरायझा कसे काम करतो, तर एक्टोमायकोरायझाचे स्पोर जमिनीमध्ये जर्मिनेट होत असतात. जमिनीमध्ये जर्मिनेट झालेल्या सुरुवातीला त्याच्या हायफीज निर्माण होतात आणि बुरशीच्या धाग्यांचे जाळे तयार करतं. म्हणजे बुरशींचे थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार करतं. आणि हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर म्हणजे काय असतो, त्याचा मायसिलिया असतो. आणि मायसिलिया तयार झाल्यामुळे तो काय करतो, पिकांच्या मुळांच्या वरती वास्तव्य निर्माण करतो. आणि तो मुळांचे जे काही मधला 2 नंबरचा जो लेअर आहे या लेअरवरती काय करतो, तो एंट्री करतो. तुम्ही जर ही फिगर बघितली तर हे मुळांवरती असं कोटिंग केलेलं आहे आणि मुळांचा मधला जो 2 नंबरचा लेअर असतो या लेअरमध्ये तो काय करत असतो, पिंच करतो. आणि मधल्या लेअरमध्ये असल्यामुळे जे काही हानिकारक बुरशी आहेत त्यांना सिग्नल मिळत नाही की इथे कोणीतरी मित्र बुरशी आहे. पण जेव्हा हानिकारक बुरशी त्याच्यावरती अटॅक करतात त्यावेळेस या एक्टोमायकोरायझाला कळतं
आणि हा एक्टोमायकोरायझा हानिकारक बुरशींना एंट्री करू देत नाही किंवा हानिकारक बुरशींचं जाळं निर्माण करू देत नाही किंवा हानिकारक बुरशींचा अटॅकपासून बचाव करत असतं. एवढं महत्त्वाचं कार्य हा एक्टोमायकोरायझाचं आहे. म्हणून एक्टो आणि एंडो हे 2 मायकोरायझा आपल्या भारतीय शेतीमध्ये आणि जगामध्ये वापरले जातात. बऱ्याचशा शेतकरी बांधवांना अजूनही मायकोरायझाचं महत्त्व नाही आहे, तर कृपया मी तुम्हाला विनंती करतो की मायकोरायझा तुम्ही तुमच्या शेतीमध्ये जर वापरला तर तुम्ही 15% म्हणजे अगदी 5% ते 15% तुमच्या उत्पादनात वाढ करू शकतात. फक्त तुम्हाला त्याचा रेग्युलरली वापर करावा लागेल. बघा आता एक्टोमायकोरायझा कसे काम करतो, जे मी तुम्हाला सांगितलं की हा जे काही रूटचा लेअर आहे या रूटच्या लेअरमध्ये हा असा एंट्री करतो आणि हानिकारक बुरशांना तो काय करतो, एंट्री करू देत नाही. त्याच्यावरती काय करतो, तो एक प्रोटेक्शन निर्माण करतो आणि या प्रोटेक्शनमुळे जे काही म्हणजे हार्टिंग जे आहे ते हार्टिंग नेट मुळे अन्नद्रव्यांची देवाणघेवाण होते आणि तुमच्या रूटचं हे संरक्षण करत असतो. एंडोमायकोरायझा हा महत्त्वाचा मायकोरायझा आहे. हा जनरली बऱ्याचशा ठिकाणी एंडोमायकोरायझाचा जास्त वापर केला जातो आणि एंडोमायकोरायझा हा सर्वश्रुत आहे की जसं आपण बघितलं की याच्यामध्ये हे जे काही मायकोरायझा आणि त्याचे जे काही मायसिलिया आपण जे हायपीज म्हणतो, ह्या हायपीजची ग्रोथ आपण बघतोय आणि या प्रकारातील हे जे मायकोरायझा आहेत हे मुळांच्या पेशीभोवती वाढतात. एंडोमायकोरायझा जगातील जवळपास 90 ते 95% पिकांमध्ये आढळतात. म्हणून तो एवढा फेमस आहे आणि म्हणून मायकोरायझा भारतालाच नाही तर सर्व जगाला माहिती आहे. कारण आनंद ॲग्रो केअर कंपनी मायकोरायझा ही स्वनिर्मित करते आणि स्वनिर्मित करून भारतीय शेतकऱ्यांना प्लस विदेशातील परदेशी शेतकऱ्यांना सुद्धा आनंद ॲग्रो केअर मायकोरायझा ही निर्यात करत असते आणि बऱ्यापैकी निर्यातीमध्ये आनंद ॲग्रो केअर ही सहभाग घेत असते आणि भरपूर इंटरनॅशनल शेतकऱ्यांचं व कंपन्यांचं सुद्धा डिमांड ही मायकोरायझा आहे. त्यालाच मी जे तुम्हाला सांगितलं होतं की म्हणजे वेसिक्युलर अर्बिस्क्युलर मायकोरायझा, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो वॅम, तर तो एंडोमायकोरायझा किंवा एक्टोमायकोरायझा. त्यानंतर म्हणजे एरिकाराइड, त्यानंतर मायकोरायझा जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने असतो. म्हणजे त्याच्यामध्ये अर्बटाईड असतं, तुमचं मोनोट्रॉपाईड असतं, ऑर्चिड मायकोरायझा असतो. कारण हे जे मायकोरायझाचे टाईप्स आहेत किंवा मायकोरायझाचे प्रकार आहेत हे सगळे जे मायकोरायझाचे प्रकार आहेत हे एंडोमायकोरायझाच्या व्हरायटीज आहेत. ह्या सगळ्या नोन आहेत, पण अशा अनेक प्रकारच्या मायकोरायझाच्या व्हरायटी किंवा प्रजाती आपण म्हणू, व्हरायटी म्हणण्यापेक्षा प्रजाती या भारतीय शेतीमध्ये वापरल्या जातात. त्याच्यामध्ये एंडोमायकोरायझाचे स्पोर जमिनीमध्ये जर्मिनेट होत असतात आणि जमिनीमध्ये जर्मिनेट झाल्यानंतर सुरुवातीला बुरशीचा धागा जो हायपीज आपण म्हणतो तो तयार होतो. शेतकरी बंधूंनो, मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत ह्या सर्व गोष्टी, धाग्यांची वाढ कशी होते, हायपीज कसे होतात, त्याची ग्रोथ कशी होते, हे या स्ट्रक्चरमध्ये ऑलरेडी दाखवलेलं आहे. आणि हे स्ट्रक्चर ज्या वेळेस याचे स्पोर निर्मिती होते तर अशा पद्धतीने काय करत असतात, ते एंटर करत असतात आणि अशा पद्धतीने त्याचे जे काही जर्मिनेशन आहे, जसं एक्टोमायकोरायझा हा इथे जर्मिनेशन करतो तसा एंडोमायकोरायझा मात्र मध्ये शिरकाव करतो आणि तो रूटच्या मध्ये जातो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, एंडोमायकोरायझा, की जो रूट्समध्ये एंटर करतो तो एंडोमायकोरायझा. आणि एंडोमायकोरायझाच्या अनेक प्रजाती आपल्याला भारतीय शेतीमध्ये वापरल्या जातात. पेशीमध्ये शिरल्यानंतर तो धागे तयार करतो, जाळं तयार करतो आणि हे जाळं तयार केल्यामुळे त्याचे लांबपर्यंत काय होत असते, ग्रोथ होत असते. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कोणत्या कोणत्या अन्नद्रव्यांची उपलब्धता होते, तर बघा शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या शेतीमध्ये मायकोरायझाचा उपयोग कराल तर त्या शेतीमध्ये जिथं तुम्ही वापर कराल तिथे तुम्हाला फॉस्फरस अपटेक होईल, तिथे तुम्हाला मेनली जे आपण म्हणतो
बघा, तुमचं फॉस्फरसची उपलब्धता असेल, तुमच्या नायट्रोजनची उपलब्धता असेल, तुमच्या पोटॅशियमची उपलब्धता असेल, तुमच्या कॅल्शियमची उपलब्धता असेल, सल्फरची उपलब्धता असेल आणि तुमचं मॅंगनीज आणि कॉपर आणि झिंक अशा विविध प्रकारच्या अन्नद्रव्यांना उपलब्ध करण्याचं काम लांबपासून अन्नद्रव्य खेचून म्हणजे घेऊन मुळाला देण्याचं काम करत असतं. कारण मायकोरायझा हा सिम्बायोटिक नेचरमध्ये वाढणारी बुरशी आहे आणि आपण आता स्टडी करतोय एंडोमायकोरायझावरती. बघा, आता हा जो रूट स्ट्रक्चर आपण बघितलं आणि या रूट स्ट्रक्चरवरती जर आपण बघितलं, बघा, हायर न्यूट्रिएंट अपटेक बाय रूट, म्हणजे जास्तीत जास्त रूटकडनं काय होतं, न्यूट्रिएंट अपटेक होतात. अशा पद्धतीने जे मी तुम्हाला मागच्याही इमेजमध्ये दाखवलं होतं की अशा पद्धतीने त्याची ग्रोथ होते आणि एंडो आणि एक्टो मायकोरायझा तो कार्य करत असतो. तर रूट्समध्ये जर हायर पद्धतीचे न्यूट्रिएंट जर वाढले तर त्या रूटची सुद्धा ग्रोथ प्रॉपर होते आणि रूटला सुद्धा म्हणजे रेजिस्ट टन पॉवर तयार होते. हा मायकोरायझाचं खरी खासियत आहे. ही मायकोरायझाचं म्हणजे पाणी शोषण्याचं पद्धत सुधारते. म्हणजे पाणी का शोषलं जातं, कारण रूट्समध्ये त्याला इन्फेक्ट केल्यामुळे रूट्समध्ये जागा निर्माण होते आणि जागा निर्माण झाल्यामुळे हे जे काही रूट्सचे हेअर आहेत किंवा आपण त्याच्यामध्ये म्हणतो त्याचे व्हॅसेकल्स आणि म्हणजे वेगवेगळे जे कॉर्टेस आहेत किंवा त्याचं जो काही पॅसेज आहेत, अशा वेगवेगळ्या जे स्ट्रक्चर आहेत, या स्ट्रक्चरमध्ये ही इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपमधली इमेज आहे. तर हे रूटपासून रूटपर्यंत पाणी देण्याचं काम किंवा पाणी ॲब्झॉर्ब करण्याचं काम हा मायकोरायझा करत असतो. बऱ्याचशा शेतकरी बांधवांना मी म्हटलं की शेतीतील सूक्ष्मवीर, तर हे सूक्ष्मवीर शेतकरी बंधूंना मी ही नेहमी वाक्य वापरतो की निसर्गाने तुम्हाला ही मोठी देणगी दिलेली आहे. तुम्ही झोपलेले असले, तुम्ही काही कार्य करत असले, तुम्ही गावाला गेले, तुम्ही 17 कामं करत असा, तुम्ही कुठेही तुमची शेती असेल, पण हा निसर्गाने दिलेलं एक वरदान, तुमचा वीर, तुमचा सैनिक तुमच्या शेतीमध्ये तुमच्या पिकाची बचाव करत असतो आणि तुमच्या पिकाला वेगवेगळं अन्नद्रव्य असेल, पाणी असेल, हे सगळे घटक देण्याचं काम तुमचा एंडो आणि एक्टो मायकोरायझा करत असतो. बघा, हे त्याचं मुळांची वाढ कशी होते हे स्ट्रक्चरवरती आपण डिस्कस केलं. हे असे त्याचे पूर्ण रूट कॉलनीज दिसतात किंवा रूट स्ट्रक्चर दिसतात आणि हे जर रूट स्ट्रक्चर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये किती सूक्ष्म रूट्स जर आपण बघितले तर हे सगळे सूक्ष्म रूट्स हे मायकोरायझाचे हायपीज वाढल्यामुळे सूक्ष्म रूट वाढतात. आणि खरंच मी तुम्हाला सांगतो की तुमच्या झाडाचे जेवढे जास्त तोंड असतील म्हणजे रूट, आणि जेवढे जास्त रूट्स असतील तेवढे तो अन्नद्रव्य अपटेक करेल आणि जेवढे जास्त अन्नद्रव्य तुमच्या पिकाला मिळाली तर तेवढ्या तुमच्या पिकाची काय होतं, रेजिस्टन्स पॉवर वाढते. तुमच्या पिकाला तेवढे अन्नद्रव्य मिळाले तर त्याची ग्रोथ ही फास्ट होते आणि फास्ट ग्रोथ झाल्यामुळे उत्पादनात नक्कीच 5 ते 15% ग्रोथ दिसून येते. हे शास्त्राने मान्य केलेलं आहे. त्यानंतर त्याचं विविध ताणांविरुद्ध पिकांची प्रतिकारशक्ती कशी तयार करते, तर आपण म्हणतो की बायोटिक अबायोटिक ट्रेस असेल, तुमचं टेम्परेचर ट्रेस असेल. म्हणजे बऱ्याचशा वेळेस काय होतं की ज्यावेळेस तुमचं 30-35 डिग्री टेम्परेचर असेल, 45 डिग्री टेम्परेचर असेल, म्हणजे राजस्थानसारख्या किंवा नागपूरसारख्या परिसरामध्ये किंवा काही असे स्टेट आहेत भारतामध्ये की अशा स्टेटमध्ये अबव 46 किंवा 48पर्यंत सुद्धा टेम्परेचर जातं. तर अशा टेम्परेचरमध्ये सुद्धा काय करतो, मायकोरायझा ग्रोथ चांगली करतो आणि अन्नद्रव्य देण्याचं काम करत असतो. ड्रॉट कंडिशन म्हणजे तुमचा जर पाणी कमी असेल किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती असेल, अशा ठिकाणी सुद्धा मायकोरायझा काम करत असतो. ज्या ठिकाणी हेवी मेटल ट्रेस असेल म्हणजे हेवी मेटल जर जास्त असेल तर त्या ठिकाणी सुद्धा मायकोरायझाचा रोल चांगला आहे. आणि तुमची सॅलिनिटी म्हणजे जिथं तुमचं क्षार जास्त असेल किंवा जिथं मिठाचं प्रमाण जास्त असेल तर सॅलिनिटी ट्रेस जरी असेल तरी सुद्धा मायकोरायझाचा महत्त्वाचा रोल आहे. यालाच आपण म्हणतो आपल्या भारतीय शेतीतील सूक्ष्म वीर
आणि ज्या विराची आपण माहिती घेतोय त्याचं नाव आहे मायकोरायझा. बघा मायकोरायझाचे फायदे काय होतात, तर मायकोरायझा हा मोठ्या प्रमाणात ग्लोमॅलिन तसेच विविध ऑर्गॅनिक ॲसिड स्रावतो. म्हणजे जसं तो हायपीज निर्माण करतो, प्रोटेक्शन करतो, रूटला प्रोटेक्ट करतो, एंटर करतो, असे जे वेगवेगळे रोल आहेत ते असून सुद्धा तो काय करतो, एक ॲसिड तयार करतो आणि हे ग्लुकोमॅलिन मातीच्या कणांना एकमेकांसोबत अन्नद्रव्यांच्या कणासोबत तो काय करतो, चिटकवण्याचं काम करतो. आणि तसेच हे ग्लुकोमॅलिन हे ऑर्गॅनिक कार्बनचा स्रोत म्हणून सुद्धा वापरले जातात. आणि हे जे ऑर्गॅनिक कार्बनचा स्रोत म्हणजे आपण म्हणतो त्याला ऑर्गॅनिक ॲसिड किंवा ऑर्गॅनिक कार्बन हा ऑर्गॅनिक कार्बन तुमच्या एंडोमायकोराला जर मिळाला, एक्टोमायकोराला जर मिळाला तर त्याची ग्रोथ काय होते, फास्ट होते. आणि कार्बन म्हणून त्याचा उपयोग हे मायकोरायझा करत असतात. आणि पिकामध्ये आंतरिक सुरक्षा आपण म्हणतो काय, इंड्यूस सिस्टीम, तर त्या इंड्यूस सिस्टीममध्ये सुद्धा जी काही तुमच्या पिकावरती असं समजू की समजा काही तुमच्या पिकावरती कीड येत असेल किंवा तुमच्या पिकावरती वेगवेगळ्या पद्धतीचे संसर्ग लागत असेल किंवा जैविक उत्तेजका वाढणार असतील, तर अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मायकोरायझा काय करत असतो, तुमच्या ह्युमन सिस्टीम वाढल्यामुळे पेस्टपासून फंगसपासून प्रतिकार करण्याची शक्ती ही मायकोरायझामुळे निर्माण होत असते. म्हणून तुमच्या पिकाचं संरक्षण हे मायकोरायझापासून होत असतं. आता मायकोरायझा जी बुरशी आहे या बुरशीचे प्रकार आपण समजून घेतले, पण त्याच्या प्रजाती कोणत्या कोणत्या आहेत की जे मी तुम्हाला सांगितलं की एंडोमायकोरायझा काय असतो, एक्टोमायकोरायझा काय असतो, एक्टोमायकोरायझा कसं कार्य करतो, एंडोमायकोरायझा कसं कार्य करतो, ह्या सगळ्या मायकोरायझांचं आपण काय केलं, कार्य समजून घेतलं. पण हे मायकोरायझाच्या प्रजाती काय आहेत, तर ग्लोमस मॉसी ही एक त्याची प्रजाती आहे. त्यानंतर ग्लोमस फॅसिक्युलम आहे, ग्लोमस क्लॅरियम आहे, मोनोस्पेरियम आहे. अशा वेगवेगळ्या प्रजाती ह्या एंडोमायकोरायझाच्या आहेत. आणि याच्या एक्टोमायकोरायझाच्या ज्या प्रजाती आहेत ह्या सर्व प्रजाती एक्टोमायकोरायझा आहेत, ज्याच्यामध्ये रायझोपोगन आहे, त्यानंतर रायझोपोगन लुटिनोलस आहे, रायझोपोगन ॲम्पिलोपोगन आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्टोमायकोरायझा आणि एंडोमायकोरायझाच्या प्रजाती आहेत. आणि साधारणतः 10 ते 15% पिकांच्या मुळामध्ये त्या आढळतात. आणि ह्या जवळपास सहजीव पद्धतीने 85% पिकांच्या मुळामध्ये आढळतात. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की एक्टोमायकोरायझा अजून बऱ्याचशा शेतकरी बंधूंना माहिती नाही आहे. याचं कारण की याचं जे काही आढळ आहे किंवा याचं जे काही म्हणजे पिकाजवळ असण्याची जी प्रमाण आहे ते खूप कमी प्रमाणात असतं. पण एंडोमायकोरायझा जो आहे हा पिकाच्या मुळाजवळ किंवा मुळाच्या वास्तव्यामध्ये 85% प्रमाणात आढळून येतो. म्हणून जनरली सगळ्याच शेतकऱ्यांना एंडोमायकोरायझाची कल्पना आहे. आता बघा, जर आपण मायकोरायझा तर वापरायलाच पाहिजे, पण कोणत्या पिकात वापरू नये हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता बघा, कोबी वर्गीय पिकं असेल, फुलकोबी असेल, ब्रोकोली असेल, हे एकाच वर्गातली जाती आहेत. म्हणजे कोबी वर्गातले म्हणजे तुमची फुलकोबी असेल, ब्रोकोली असेल, ब्रुसलेस असेल, त्यानंतर केल असेल, जे आपण नवलकोल वगैरे केल म्हणतो, तर केल असेल, मुळा असेल, मोहरी असेल, गलजाम असेल, चिनोपोडियासी फॅमिली म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं पालक आणि बीट या पिकांमध्ये तुम्ही मायकोरायझाचा वापर नाही केला तरी चालेल. आणि याचा मायकोरायझाचा वापर का करायचा नाही आहे याचं महत्त्व मी तुम्हाला समजून सांगतो. कारण या पिकांमध्येच अशा काही गोष्टी आहेत की ज्या मायकोरायझाला म्हणजे वाढीची गरज नाही किंवा मायकोरायझा नसला तरीसुद्धा त्यांची ग्रोथ चांगली होऊ शकते. आता बघा, मायकोरायझा का वापरू नये. वरील पिकांमध्ये ग्लुकोसिनोलेट्स नावाचं काय करतं, विशिष्ट गंधकयुक्त संयोग असते. जेव्हा ही झाडे वाढतात किंवा या झाडांच्या मुळांना इजा होते तेव्हा यासारख्या रसायनांचं रूपांतर
थायरोसेनेट्स मध्ये होते आणि हे घटक बुरशीनाशकांसारखे काम करतात, ज्यामुळे मायकोरायझा बुरशीचे तंतू हायपीज मुळांमध्ये प्रवेश करू शकत नाही. तसेच मायकोरायझा सहजीवन संबंधांसाठी वापरला जातो, म्हणून हा इथे सिम्बायोटिक पद्धतीने काम करू शकत नाही. कारण हे जे संयुग आहेत म्हणजे गंधकयुक्त संयुग, हे गंधकयुक्त संयुग स्रावल्यामुळे मायकोरायझाचे हायपीज जे आहेत त्या मृत पावतात आणि त्यांची ग्रोथ होत नाही. म्हणून मी रिकमेंड केलेल्या वरील पिकांमध्ये तुम्ही मायकोरायझाचा वापर नाही केला तरी चालेल. तुम्ही जर बघितलं तर ह्या पिकांमध्ये या पिकांमध्ये का त्याची वाढ होत नाही, तर वाढ न होण्याचं कारण की हे जे सल्फरयुक्त कंटेंट त्याच्यामध्ये वाढतात, म्हणून त्याची ग्रोथ होत नाही. आता बघा, संशोधनानुसार हे ज्या व्हरायटीज आहेत या व्हरायटीजमध्ये आपल्याला ते लक्षात आलेलं आहे. आणि नंतर मायकोरायझाचं मूल्यांकन करण्यासाठी प्रथम झाडांना मायकोरायझा सोबत वाढवावी लागतात आणि साधारणतः स्थापनेच्या 14 ते 21 आणि 60 दिवसात यजमान वनस्पती मुळे कापून पाण्याने धुवून निर्जंतुकीकरण करून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते 17 डिग्री सेल्सिअसला ठेवले जातात. आणि त्यावेळेस साठवलेल्या ठिकाणी मायकोरायझाची जी आपण टेस्ट म्हणतो, आपण मायकोरायझाची टेस्टिंग म्हणतो, ही टेस्टिंग केली जाते आणि नंतरच्या स्टेनिंग पद्धतीनुसार त्याचं विश्लेषण केलं जातं की याच्यामध्ये हायपीज किती आहेत, त्याची ग्रोथ किती आहे, रूटची ग्रोथ किती आहे, त्याच्यामध्ये स्पोर किती आहेत, किती पद्धतीने त्याने इन्फेक्शन केलेलं आहे, याच्यावरती त्याच्या IP वरती आपण ठरवतो. कारण जसं आपण CFUने फंगस मोजतो तर तसं IP ने याची मोज होते. म्हणून त्याला इन्फेक्टेड प्रोपेगुल्स किंवा इन्फेक्टेड प्रोपेगुल्स त्याला म्हणतात आणि IP वरती तो मोजला जातो आणि त्याच्यामध्ये किती IPs आहेत हे नुसार त्याची मायकोरायझाची क्वालिटी ठरते. FCOमध्ये उल्लेखानुसार कमीत कमी 10 स्पोर पर ग्रॅम अशा FCOच्या सध्याच्या काय मानांकनानुसार आहे आणि 10 स्पोर पर ग्रॅम जर असेल तर मायकोरायझाची उत्तम क्वालिटी आहे. पण 10 स्पोरपेक्षाही जास्त स्पोर देता येतात, पण मिनिमम 10 स्पोर असले पाहिजे. आणि हे जे स्पोर आहेत हे चेक करण्याची जी पद्धत आहे ही स्टिरिओ मायक्रोस्कोपमध्ये चेक केले जातात आणि स्टिरिओ मायक्रोस्कोपमध्येच मायकोरायझाचे स्पोर प्रॉपर पद्धतीने दिसतात, त्यांचा शेप दिसतो, त्याच्यामध्ये जी काही स्पोर आहेत ते डेड स्पोर किती आहेत किंवा स्पोरची जी संख्या आहे ही किती आहे हे चेक केलं जातं. आणि अशा पद्धतीने त्यांना चेक करण्याच्या पद्धतीने कळतं की मायकोरायझा हा कसा दिसतो. अशा मायकोरायझाच्या वेगवेगळ्या टेस्टिंग आहेत. म्हणजे मायकोरायझाचं डायल्युशन अशा पद्धतीने करून वेगवेगळ्या फिल्टरच्या माध्यमातून त्याला, जसं की तुमचं 100 सीव असेल, 50ची सीव असेल, 250ची सीव असेल, याचे रूट नूडल्स असतील, हे सगळे रूट नूडल्स टाकल्यानंतर वेगवेगळे फिल्टर करून शेवटी जे काही लास्टचं जे फिल्टर आहे या फिल्टरमध्ये जे काही सीवमधून वेगवेगळे स्पोर जेव्हा इथे येतात तर तेव्हा हे मायकोरायझाचे स्पोर हार्वेस्ट आपण जो म्हणतो किंवा मायकोरायझाची जी काही मॅन्युफॅक्चरिंगची जी पद्धत आहे याच्यामध्ये कळतं की याच्यामध्ये आपले मॅन्युफॅक्चरिंग झालेले मायकोरायझाचे स्पोर किती प्रमाणात मिळाले. अशा पद्धतीने त्याची स्पोरलेशन चेक करण्याची ही टेक्निकल पद्धत आहे आणि मायकोरायझाचं मूल्यांकन अशा पद्धतीने केलं जातं. तर आनंद ॲग्रो केअरचाच मायकोरायझा का, तर आनंद ॲग्रो केअर ही मायकोरायझा स्वनिर्मित करते, स्वतः बनवते आणि आनंद ॲग्रो केअरकडे मायकोरायझाचे अनेक फॉर्म्युलेशन्स आहेत. याच्यामध्ये पहिला फॉर्म्युलेशन आहे डॉक्टर बॅक्टोज बॅक्टोरायझा. डॉक्टर बॅक्टोज बॅक्टोरायझामध्ये 1200 IP प्रति ग्रॅम IP असतात आणि त्याच्यामध्ये कमी ते कमी ॲज पर द FCO 10 स्पोर, पण जास्तीत जास्त स्पोर देण्याचा आम्ही
प्रयत्न करत असतो आणि 100 ते 200 ग्रॅम प्रति एकर याचा डोस आहे आणि जास्त प्रमाणात स्पोर देऊन याचे 100% रिझल्ट्स हे मायक्रोरायझा तुम्हाला देत असतं. त्यानंतर पंचम गोल्ड नावाचं दाणेदार मायक्रोरायझा आहे आणि या दाणेदार मायक्रोरायझामध्ये सुद्धा सेम पद्धतीने त्याचे 1200 IP आणि 10 स्पोर या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये देत असतो आणि 10 ते 20 किलो प्रमाणात तुमचं हॉर्टिकल्चर क्रॉप असेल, तुमचं भाजीपाल्याचं पीक असेल किंवा तुमचं कोणतंही पीक असेल प्रत्येक प्रकारच्या पिकामध्ये तुम्ही मायक्रोरायझाचा बेसल डोसमध्ये किंवा ब्रॉडकास्टिंगमध्ये दाणेदार स्वरूपातला सुद्धा मायक्रोरायझा तुम्ही तुमच्या पिकामध्ये वापर करू शकता. लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा मायक्रोरायझा येतो. ज्या शेतकरी बांधवांकडे समजा ड्रीप इरिगेशन असेल किंवा ज्यांना लिक्विडमध्ये मिक्स करून द्यायचं असेल, अजून तुम्हाला काही बॅक्टेरियल घटकं वापरायचं असेल तर त्या बॅक्टेरियल घटकांमध्ये सुद्धा तुम्ही त्याला मिक्स करून वापरू शकतात. नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. आता आनंद ॲग्रो केअरचाच मायक्रोरायझा का, आनंद ॲग्रो केअरचेच उत्पादनं का, की मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आनंद ॲग्रो केअरकडे स्वतःची एक टेक्निकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून आनंद ॲग्रो केअरकडे त्याचं AHO हँडलिंग युनिट आहे. आनंद ॲग्रो केअरकडे 10 मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत आणि आनंद ॲग्रो केअरकडे स्टिरिओ मायक्रोस्कोप असेल किंवा वेगवेगळे त्याचे जे काही फिल्टर्स असतील, त्याचे हार्वेस्टिंग मेथड्स असतील, ह्या सगळ्या मेथड्स, काही मेथड्स या इंडियन आहेत, काही मशिनरी ज्या आहेत या इम्पोर्टेड आहेत आणि ह्या सगळ्या मशिनरी चालवण्यासाठी आनंद ॲग्रो केअरकडे 10 मायक्रोबायोलॉजिस्ट आणि टेक्निकल सायंटिस्ट लोकांची टीम आहे. ही मायक्रोरायझा निर्मितीसाठी काम करत असते आणि त्याच्यामध्ये एंडो आणि एक्टो मायक्रोरायझा ह्या दोन्ही मायक्रोरायझांची निर्मिती आनंद ॲग्रो केअर करत असते आणि आनंद ॲग्रो केअरच्या हाऊस हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्याची मॅन्युफॅक्चरिंग होत असते आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर हे स्टिरिओ मायक्रोस्कोपमध्ये मायक्रोरायझा कसा दिसतो या स्क्रीनवरती दिसतंय की ही जी रूट ऑर्गन कल्चर मेथड आहे, ज्याला आपण म्हणतो ROC, ज्याला आपण रूट ऑर्गन कल्चर म्हणतो, तर ही रूट ऑर्गन कल्चरने ही मायक्रोरायझाची निर्मिती होते आणि मायक्रोरायझा आपण मायक्रोस्कोपमध्ये जर बघितला बॉटलवरनं इथे तर एवढे स्पोर त्याचे दिसतात आणि हे सगळे जे फोटो आहेत आपल्या इन हाऊस लॅबचे आहेत. अशा पद्धतीने मायक्रोरायझाचं काम चाललेलं आहे आणि अशा पद्धतीने मायक्रोरायझाचं स्टोरेज केलं जातं आणि अशा पद्धतीने त्याचं हार्वेस्टिंग ज्यावेळेस येते, हार्वेस्टिंग आल्यानंतर मायक्रोरायझाचं टेक्निकल स्पोर जे आपण म्हणतो ते ड्राय केल्यानंतर मायक्रोरायझाचे टेक्निकल स्पोर अशा पद्धतीने तयार होतात आणि ज्या पद्धतीने जसं फॉर्म्युलेशन पाहिजे तसं फॉर्म्युलेशन दिलं जातं. जे मी तुम्हाला समजून सांगितलं तर शेतकरी बंधूंनो, ही मायक्रोरायझाची पूर्णपणे डिटेल माहिती आहे. त्याच्यामध्ये एंडो मायक्रोरायझा काय असतो, एक्टो मायक्रोरायझा काय असतो, मायक्रोरायझाचे प्रकार किती असतात, मायक्रोरायझाच्या व्हरायटी काय आहेत, मायक्रोरायझाचा शोध कधी लागला, तो कोणी लावला, कोणत्या दशकात त्याचा शोध लागला, ह्या सगळ्या प्रकारच्या माहिती मायक्रोरायझाचा मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या ज्या शेतकरी बंधूंनी अगदी मनापासून हा व्हिडिओ बघितला असेल तर 100% त्यांना कळालं असेल की मायक्रोरायझाचा रोल आपल्या शेतीमध्ये किती आहे आणि मायक्रोरायझाचा वापर दर महिन्याला असेल, दर 15 दिवसाला असेल किंवा 2 महिन्यांनी असेल, तर वर्षातून कमीत कमी जर हॉर्टिकल्चर क्रॉप असेल तर 45 ते 60 दिवसांनी तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि तेवढा वापर करणं मात्र गरजेचं आहे. कारण मायक्रोरायझाचे स्पोर जेवढे तुमच्या जमिनीमध्ये जास्त असतील, जेवढे तुमच्या रूट्सजवळ जास्त असतील, तेवढे तुमचे रूट्स वाढतील, तेवढं तुमच्या रूट्स अन्नद्रव्य चांगले घेतील आणि अन्नद्रव्य चांगलं घेतं तुमच्या पिकाची वाढ ही चांगल्या प्रमाणात होईल. तर म्हणून आपल्याला अशा पद्धतीने मायक्रोरायझा वापरायचा आहे आपल्या शेतीमध्ये आणि आनंद ॲग्रो केअरकडे डेस्टॉस बेस्ड मायक्रोरायझा, लिक्विड मायक्रोरायझा, ग्रॅन्युल मायक्रोरायझा, टेक्निकल मायक्रोरायझा असे सर्व मायक्रोरायझाचे फॉर्म्युलेशन्स अवेलेबल आहेत. जर तुम्हाला अवेलेबल माहिती पाहिजे असेल तर आमच्या सर्व वितरक बंधूंकडे ते उपलब्ध आहे. तुम्ही जवळच्या वितरक बंधूंकडे जा, तुम्हाला आनंद ॲग्रो केअरच्या मायक्रोरायझाची उपलब्धता होईल. नसेल तर ऑर्डर करून तुम्हाला तो मिळेल. तसंच बऱ्याचशा बांधव आज आमच्यासोबत नवीन जोडलेले असतील तर बांधवांना तुम्ही लक्षात घ्या की
आनंद बायोकेम रिसर्च अँड प्रायव्हेट लिमिटेड सेंटर ही शेतकरी बांधवांसाठी, शेतकऱ्यांच्या सेवेसाठीच तयार केलेली ही लॅब आहे, ज्याच्यामध्ये तुमचं पाणी परीक्षण असेल, पानदेट परीक्षण असेल, माती परीक्षण असेल, फर्टिलायझर परीक्षण असेल, इव्हन तुमच्याकडे असलेला मायक्रोरायझाचं जरी परीक्षण असेल, तुम्ही जो काही मायक्रोरायझा वापरत असाल त्याचं परीक्षण असेल, किंवा तुमच्याकडे खतं असतील, पेस्टिसाइड्स असतील, या सगळ्या प्रकारच्या परीक्षणाची लॅब आनंद ॲग्रो केअरने उभारलेली आहे. आणि ही आनंद ॲग्रो केअरची लॅब ही NABL मानांकित लॅब आहे. तर तुम्ही जर आनंद ॲग्रो केअरकडे सॅम्पल पाठवलेलं नसेल तर तुम्हाला जी काही अडचण येणाऱ्या गोष्ट असेल त्याचं तुम्ही सॅम्पल पाठवून एकदा नक्कीच खात्री करून घ्या. तुम्हाला योग्य मार्गदर्शन दिलं जाईल. कारण आनंद बायोकेमची एक टॅगलाईनच आहे, योग्य दर, योग्य निदान आणि योग्य मार्गदर्शन. तसंच शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतकरी बांधवांसाठी आनंद क्रॉप गुरु ह्या मोबाईल ॲप्लिकेशनची आम्ही निर्मिती केली आहे. ज्या वेळेस कोविड-19 आला आणि 2020मध्ये बरेचसे शेतकरी बांधव घराच्या बाहेर निघत नव्हते किंवा कोणीही कुठेही फिरत नव्हतं. जवळजवळ 1.5-2 वर्ष हे सगळं जग घाबरलेलं होतं. सगळं जग घरात बसून होतं. जे शूरवर होते ते काम करत होते, पण एकमेकाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी लोक लांब गेलेले होते. तर अशा वेळेस आनंद ॲग्रो केअरने बांधवांसाठी, शेतकऱ्यांना बांधावरती त्यांना मार्गदर्शन आमच्या ऑफिसवरनं मिळेल, की ज्यावेळेस आम्ही फिजिकल येऊ शकत नव्हतो तर त्यावेळेस शेतकरी बांधवांसाठी तयार केलं हे मोबाईल ॲप्लिकेशन आजही उपलब्ध आहे. ते कंटिन्यू उपलब्ध राहणार आहे. पण तुम्ही डाउनलोड केलेलं नसेल तर तुम्ही आजच आणि आत्ताच लगेच प्ले स्टोअरवरती जा आणि डाउनलोड करून घ्या. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या पिकांची माहिती उपलब्ध आहे. तर शेतकरी बंधूंनो, आज तुम्ही सर्वांनी मायक्रोरायझाची माहिती जाणून घेतली आणि आज आपण जो सिरीज चालू केली, ज्याला आपण जनरली नेटफ्लिक्सवरती सगळे लोक वेब सिरीज बघतात, तर तसं आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये आपल्या जमिनीतील सूक्ष्मवीर ही वेब सिरीज आपण चालू केलेली आहे. आणि या सिरीजच्या माध्यमातून प्रत्येक सोमवारी नवनवीन वीरांची माहिती तुम्हाला दिली जाईल. आणि हे सूक्ष्मवीर डोळ्याने दिसत नाहीत, पण आपल्या जमिनीमध्ये आपल्या पिकावरती कसं कार्य करतात, कसे असतात, कसे दिसतात, त्यांचा फायदा काय होतो, हे सगळी माहिती तुम्हाला अतिशय टेक्निकल पद्धतीने टप्प्याटप्प्याने देण्यात येईल. तुम्ही सर्वांनी आनंद ॲग्रो केअरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा. आनंद ॲग्रो केअरच्या येणाऱ्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळोवेळी येतील आणि फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन तुम्हाला आनंद ॲग्रो केअरच्या माध्यमातून केलं जाईल. तर तुम्ही सर्वांनी नक्कीच याची माहितीचा लाभ घेतला, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. आणि शेतकरी बंधूंनो, मी इथेच थांबतो. पुन्हा भेटू एक नवीन विषयासह. मी तुम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी आतुर आहे. आज मी इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद माझ्या लाडक्या शेतकरी बांधवांनो.